हॅलो. आज पहिल्यांदाच मी एअर फ्रायरमध्ये रवा केक बनवला आणि रिझल्ट तुम्ही बघू शकता. खूपच सॉफ्ट, स्पंजी आणि परफेक्टली बेक. सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे ओव्हनची गरजच नाही. सिम्पल इन्ग्रेडियंट्स आणि एअर फ्रायरमध्ये परफेक्ट केक तयार. जर तुम्ही पण बिगिनर असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. अजिबात फेल होणार नाही. सगळ्यात आधी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी मैदा, थोडंसं कस्टर्ड पावडर, व्हॅनिला इसेन्स, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी तेल आणि 1 वाटी दूध हे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण बारीक करून घेतलं. 10 मिनिटासाठी सेट करण्यासाठी ठेवलं. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि टुटी फ्रुटी घालून हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलं. एका केक टिनला बटर पेपर लावून थोडंसं ऑइल ग्रीस केलं आणि वरून थोडेसे गार्निशिंगला ड्रायफ्रूट्स आणि टुटी फ्रुटी टाकून पुन्हा सेट करून घेतलं. 10 मिनिटासाठी एअर फ्रायर प्रीहीट करून घेतला आणि आपलं बॅटर आहे ते एअर फ्रायरमध्ये 40 मिनिटासाठी 180 डिग्री सेल्सिअसवर ठेवून दिलं आणि रिझल्ट तुम्ही बघू शकता. छान असा स्पंजी सॉफ्ट केक रेडी आहे. थंड झाल्यानंतर एका नाईफच्या मदतीने तो केक पूर्ण काढून घेतला आणि तुम्ही बघू शकता खूपच स्पंजी, सॉफ्ट आणि परफेक्ट बेक झालेला आहे. अगदी लहान मुलेसुद्धा आवडीने खातील असा. तुम्हालासुद्धा जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. मी जवळून पण दाखवते. केक खूपच छान झाला होता. अगदी स्पंजी, सॉफ्ट होता. आपल्या चॅनलवर रोज अशाच नवीन रेसिपीज अपलोड होतील, तर चॅनलला फॉलो करण्यासाठी विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.